हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांवर आणखी एक चित्रपट येऊ घातलेल्या लवकरच प्रदर्शनाच्या मार्गावर आहे आणि याच निमित्तानं आज आपण चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत आणि सध्या आपल्याबरोबर या चित्रपटाचे दिग्दर्शक या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत असलेले आणि चित्रपटाचं सहलेखन केलेले रितेश विलासराव देशमुख आपल्याबरोबर आहेत। लगेचच चर्चेला सुरुवात करूया। नमस्कार, खूप खूप स्वागत। नमस्कार। खरं तर रितेश, खूप साऱ्या गप्पा मारायच्यात कारण छत्रपती शिवरायांच्या भूमिकेमध्ये पहिल्यांदा आम्ही रितेशला अशा पद्धतीने पाहणार आहोत। खूप सारे कॉमिक रोल पाहिले आणि एक खूप सिरियस भूमिका आहे, त्याच्यामुळे प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे या सिनेमाविषयी। मी तर सुरुवात करताना असे म्हणेल की 10 वर्षांची स्वप्नपूर्ती आहे, 2016 ते 2026 असा स्वप्नांचा प्रवास आहे। तर कसं वाटतं स्वप्नपूर्तीच्या या क्षणाला येताना? नाही, खरं म्हणजे 2016ला हा चित्रपट आम्ही विचार केला होता करायचा, पण कसं असतं की तो योग जुळून येणं गरजेचं असतं आणि आज 2026 1 मेला हा चित्रपट रिलीज होणार आहे। तर हा प्रवास खरंच खूप मोठा होता, लांबचा होता आणि प्रयत्नांनी भरलेला होता। ह्या प्रवासात कमीत कमी 3-4 वेळा तरी दाढी केस वाढून मी ठरवलं, पण ते झालं नाही। मग परत दुसऱ्या चित्रपटात लागलो मी, पण प्रयत्न प्रामाणिकपणे सोडले नाही। कसं आहे की आपण सर्वजण हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळेच आहोत। अनेक मावळा म्हणून हा चित्रपट मी केला आपल्या महाराजांसाठी। अगदी खरं तर प्रत्येक मराठी माणसाचा मानबिंदू आता मी म्हटलं, खरं तर सध्या छत्रपतींविषयी भावना अत्यंत तीव्र आहेत। म्हणजे जरा जरी इकडे तिकडे काही झालं, अगदी पुतळा उभारण्यापासून ते तो पुतळ्याचं स्थलांतर करण्यापर्यंत बऱ्याच बातम्या आम्ही रोज बघत असतो। पण अशा वेळी ही एक रिस्क नाही वाटली का? कारण एवढ्या भावना तीव्र असताना की महाराजांविषयी अभ्यास करून लेखन ही त्याहून आणखी अवघड। नाही, कसं आहे माहिती आहे का, आपले प्रयत्न जर प्रामाणिक असतील आणि आपलं महाराजांबद्दलची आस्था, भक्ती आणि प्रेम हे सगळे जर योग्य दिशेने असतील तर मला वाटतं की त्यात काहीच तर कुठलीच वेळ चुकीची नसते। आणि त्याच आस्थेने आत्तापर्यंत जितके चित्रपट महाराजांवरती आले असतील, मला वाटतं सगळ्यांनीच प्रामाणिकपणे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांवरती आपण काहीतरी करतोय, कलाकृती सादर करण्याचा प्रयत्न करतोय। प्रयत्न प्रामाणिक आहेत आणि म्हणून लोकांनी त्या सगळ्या प्रयत्नांना पसंती दिली। तर आपणही असंच प्रामाणिक प्रयत्न करतो। तर मला असं वाटत नाही की कुठलीही वेळ, रिस्क असं ह्याचा विचार मी करत नाही। कारण काय, ह्या पाठीमागे जी लोक उभी आहेत, ज्या लोकांनी प्रयत्न केलेत, हातभार लावलेत, त्या सर्वांचं प्रेम आणि भक्ती महाराजांविषयीची ही एकसारखीच आहे। अगदी खरे। काल मला वाटतं अँथम जे आत्ता आपण पाहतो आहोत महाराजांच्यावर, तर त्यामध्ये सुद्धा भारावलेपण आहे। म्हणजे प्रत्येक तो जो कोरसमध्ये गाणारा माणूस आहे, आता तुम्ही म्हटलात, मला वाटतं ते खूप महत्त्वाचं आहे की प्रत्येकाचं प्रेम आहे महाराजांवर आणि ते सगळं त्यामध्ये दिसतं। तर मग असं आपण प्रेम जेव्हा आता दाखवतोय तेव्हा अनेक महत्त्वाच्या, खरं तर तुम्ही यामध्ये भूमिका पार पाडलेल्या आहेत, आपण सहलेखन केलेलं आहे, दिग्दर्शन केलेलं आहे, प्रमुख भूमिकांमध्ये आहात, प्रमुख भूमिकेत आहात। तर हे सगळं करताना सगळ्यात आव्हानात्मक काय वाटलं? नाही, सगळ्यात आव्हानात्मक गोष्ट ही लेखनाचीच असते। त्यात डॉक्टर अजित वाडीकर, संदीप पाटील आणि आम्ही कथा आणि पटकथा ही बाजू सांभाळली आणि प्राजक्त देशमुख यांनी त्याचे डायलॉग्स किंवा संवाद हे सांभाळले आणि हिंदीमधले जे संवाद होते काही प्रमाणात आम्हाला जयदीप यादव यांची मदत झाली। पण हा जो प्रयत्न होता ना, हा सगळ्यात अवघड प्रयत्न होता की लेखन, की आपण गोष्ट कोणती सांगतोय, कुठली गोष्ट सांगायची, कशी सांगायची, आपल्याला तो विषय आपल्याला कसा मांडायचा आहे, लोकांपुढे कसं घेऊन जायचं आहे। आणि हे सगळ्या गोष्टी करताना कुठेही आपण जे महाराजांविषयी आपलं जे आदर आहे, आपलं जे प्रेम आहे, ते कायमरूपी ठेवून तो पुढे नेण्याचा आपण प्रयत्न करतो। अगदी। पण म्हणजे या सिनेमाविषयी आपण जर म्हणायचं झालं तर यापूर्वी सुद्धा खरं तर महाराजांवर अनेक सिनेमा येऊन गेले, अगदी भालजी पेंढारकरांपासून मला वाटतं 1956 मध्ये त्यांनी राजा शिवछत्रपती आणला। अनेक सिनेमा महाराजांची वेगवेगळी अंग त्यामधून आपण पाहिली, त्यांची गुणवैशिष्ट्यांवर भरपूर सिनेमा आले। पण मग यामध्ये आम्हाला रितेश देशमुख नेमकं महाराजांविषयी काय दाखवणार आहेत? कसं आहे ना की महाराजांचा जन्म ज्या काळात झाला तो काळ कोणता होता, तो काळ कसा होता,
खरं म्हणजे पाहायला गेलं तर महाराजांचा जन्म ही काळाची गरज होती, ही त्या काळाची हाक होती की अंधाराने प्रकाशाला मारलेली एक साध होती, घातलेली साध होती, मारली हाक होती. आणि त्याचं उत्तर म्हणून हे आपल्याला शिवाजी महाराजांचा जन्म हे प्राप्त झालं. आणि श्रीकृष्णांचा जन्म जसं त्या काळात झाला तसंच मला वाटतं की महाराजांचा जन्मसुद्धा तसंच झालेला आहे. आणि चित्रपट किंवा गोष्ट सांगताना आम्ही प्रयत्न केला की त्या काळात काय घडलं, त्यानंतर ते जे बाळ जन्माला आलं ते कुठल्या काळात वाढलं, तो काळ कसा होता. कारण काय बाळ वाढताना ज्या ज्या घडामोडी अवतीभोवती घडल्या त्याचा परिणामसुद्धा त्या मनस्थितीवर होतो, त्या विचारांवरती होतो. आणि ही गोष्ट फक्तच ही गोष्ट शिवाजी महाराजांची तर आहेच, छत्रपती शिवाजी महाराजांची तर आहेच, पण त्याचबरोबर ही गोष्ट त्या परिवाराची सुद्धा आहे. ही गोष्ट थोरले शहाजी महाराजांची आहे, ही गोष्ट राजमाता जिजाऊ मासाहेबांची आहे. तर त्याबरोबर आपल्याला बऱ्याच लोकांना हे माहीत पण नाही आहे की शिवाजी महाराजांना थोरले बंधू होते, सख्खे थोरले बंधू, जे 8 वर्ष मोठे थोरले संभाजी राजे, त्यांच्याविषयी थोडी माहिती आहे, परंतु आपल्याला त्यांच्याविषयी जास्त माहिती नाही आहे. पण 2 भावांबद्दलची ही गोष्ट आहे, 2 भावांमध्ये संबंध कसे होते त्याच्याबद्दल आम्ही विचार केला. आणि तो प्रवास तर थोडक्यात सांगायचं झालं तर शिवबा ते शिवाजी राजे ते रयतेचा राजा शिवाजी, हा प्रवास ह्याची गोष्ट आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो. राजा शिवाजी ते छत्रपती शिवाजी महाराज हा प्रवास हा वेगळा आहे. परंतु जेव्हा एखादी गोष्ट घडते आणि फक्त मराठी मुलूक नव्हे पण देशातले इतर सत्तासुद्धा याची दक्षता घेतात की शिवाजी राजे होते पण आता ही व्यक्ती राजा शिवाजी झालेली आहे. तर तिथे आपला चित्रपट ॲक्च्युली संपतो. क्या बात आहे. खूप मोठा पट उलगडलाय मला वाटतं. म्हणजे बाळ शिवाजींपासून ते राजे शिवाजी जे आता तुम्ही हा सगळा प्रवास सांगितला, मला असं वाटतं की दिग्दर्शनामध्ये फार आव्हानात्मक गोष्टी यामध्ये असतील. तुम्ही दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे, हे कितपत टास्क किती मोठा होता, म्हणजे काय शिकायला काय मिळालं? टास्क मोठा आहे, पण काय असतं की जेव्हा आपण आवाका एवढा मोठा असतो, प्रवास एवढा मोठा आहे, तर बऱ्याचशा गोष्टी आपण घेऊ शकतो, बऱ्याचशा गोष्टी आपण घेऊ शकत नाही, कारण की वेळ आपल्याला मर्यादित वेळ आहे. तर मला हे सांगायचं आहे की शिवाजी महाराजांविषयी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपण जर काही कलाकृती बनवण्याचा प्रयत्न केला तर कोणीही त्याला कंप्लीट आणि पूर्ण न्याय देऊ शकणार नाही, कारण त्यांचं जे कार्य आहे, त्यांची जी कीर्ती आहे ती फार मोठी आहे. आणि आपण किती जरी प्रयत्न केले तर आपण छोटेच राहणार आहोत. ही मान्यता आपल्यामध्ये असली पाहिजे. ते असताना सुद्धा त्यांचं संपूर्ण आयुष्य जर डोळ्यासमोर ठेवलं तर प्रत्येक गोष्टीवर एक चित्रपट होऊ शकतो. तरीसुद्धा आपण विचारलं की हा काळ आपण घेऊया शिवजन्मापासून तत्पूर्वी, त्याच्यात थोड्या पूर्वीपासून ते अफजल खान वधापर्यंत. आणि हा प्रवास साकारताना सुद्धा बऱ्याचशा गोष्टी जिथे आपण मग त्यातले हायलाईट्स चूज करावे लागतात, मग ते जोडण्यासाठी काही गोष्टी मिस कराव्या लागतात, काही गोष्टी आणाव्या लागतात. तर त्या सगळं करण्याचा प्रयत्न आम्ही स्क्रीन प्ले कसा पुढे घेऊन जाऊ शकतो, कसं आपण जास्त एंगेजिंग बनवू. कसं आहे ना की चित्रपट जेव्हा आपण बनवतो तेव्हा आपल्याला आपली ही जबाबदारी पण असते की लोक जेव्हा चित्रपटगृहात येतील त्यांना तो एंगेजिंग वाटला पाहिजे. अगदी की आपण एका गोष्टीमध्ये अडकलेलो आहोत आणि आपल्याला ती गोष्ट एंगेज करते. आता ती एंगेज करत असताना कुठले कॅरेक्टर्स कुठल्या वेळेस येणार, काय बोलणार, त्याचा परिणाम पुढच्या सीनवर काय होणार आहे, आणि ती गोष्ट कशी पुढे जाणार, कुठे थोडी थांबणार, कुठे फास्ट पळणार आहे, कुठे टेन्शन येणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी लिहिताना आम्हाला करत होतं की ठीक आहे, इथे आपण पॉज करणार, इथे आपण फास्ट जाऊया, इथे थांबलं पाहिजे, इथे शॉक आला पाहिजे, इथे अरे बापरे हे कसं झालं, अशी गोष्टी येते का. आणि ॲक्शनमध्ये थ्रिलिंग गोष्ट कोणती आहे का जी लोकांना वाटलं अरे हे असं कसं झालं. तर काय की ऑफकोर्स आपण चित्रपट बनवत आहोत आणि फक्त मुद्देसूर जर, आणि चित्रपट बनवताना काय असतं की
ह्या दोघांची भेट झाली किंवा ह्या तिघांचं संवाद असतील, पण ते संवाद लिहिलेले नाही आहेत कुठे. ते लेखनाच्या कल्पनेतून सर्वांची मर्यादा तशी राखून, मान मर्यादा राखून लिहिण्याचा प्रयत्न आणि पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. अगदी खरे. मघाशी आपण तुमच्या लेखनाविषयी विचारलं, आता आपण दिग्दर्शनामधली आव्हानं सांगितली. मला वाटते तंत्रज्ञानाची पण खूप चांगली साथ या चित्रपटामध्ये दिसतीये. एकंदरीतच पहिला प्रोमो पाहिला तर काय म्हणजे याचा तंत्रज्ञानाचा कितपत उपयोग आहे आणि काय वाटतं म्हणजे कितपत एंगेजिंग असू शकतं? नाही, काय की एंगेजिंग गोष्ट असते हो. तंत्रज्ञान त्याला फक्त पुढे घेऊन जाऊ शकतं. आणि मला असं वाटतं की संतोष सिवन सारखे ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर या चित्रपटाला लाभले. त्यानंतर अजय अतुल यांचं संगीत या चित्रपटाला लाभलेलं आहे. आणि ह्या दोन गोष्टी तर आहेतच, पण या चित्रपटाची निर्मिती ही सोपी नाही आहे. जिओ स्टुडिओज आणि ज्योती देशपांडे यांनी पुढाकार घेऊन ह्या चित्रपटामागे त्या उभ्या राहिल्या. किंवा एवढा भव्य चित्रपट बनवायचा असेल तर स्टुडिओची गरज असते. आणि मला वाटतं की जिओ स्टुडिओजनी नेहमीच रिस्क घेतलेल्या आहेत अशा मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये. मला वाटतं की ती रिस्क कसं असतं, रिस्क म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश आहे की आपण पुढे जाऊन म्हणतो ठीक आहे आपण हे करू. जी गोष्ट पेपरवर अशक्य वाटते की कसं होईल, आणि त्या गोष्टीला आपण म्हणतो ठीक आहे कशी होत नाही आपण बघू. ती डेअरिंग लागते, त्याला म्हणतात रिस्क चित्रपट बनवत असताना. तर ते जिओ स्टुडिओ मुंबई फिल्म कंपनी घेतली. आणि पण एवढा मोठा आवाका हे जर कंप्लीट होत असेल, ठीक आहे आपण दिग्दर्शन म्हणू, हे म्हणू, अभिनय म्हणू, लेखन म्हणू, परंतु ग्राउंडवरती सेट उभं करणं असेल, सगळी टीम उभं करणं असेल, 1000 लोक असतील, 500 लोक असतील, त्या लोकांचं जेवण, त्यांचं चेंजिंग रूम्स, बारीक बारीक गोष्टी, ह्या सगळं सांभाळून धरणं हे जिन्याने केलं. आणि ते मला वाटतं की ते माझ्यासाठी फार चांगलं होतं. कारण की आपल्याला जर अशा निर्मात्या जर लाभल्या जे फक्तच म्हणजे तुमच्यासाठी काय चांगलं आणि काय योग्य याचा विचार करत असतील, तर मला वाटतं जिन्याने ती साथ मला ह्या चित्रपटात दिली. आणि त्यातल्या त्यात आपण खरंच चांगलं ॲक्शन करण्याचा प्रयत्न केला आहे. डेव्हिड हे जर्मनी आणि पोलंडचे ॲक्शन डिरेक्टर आहेत, ते इथे आलेले आहेत. ते सध्या मला वाटतं शाहरुख खान यांच्या किंग या चित्रपटाचं पण ॲक्शन करतात. तर आपल्या आपल्या परीने जितके तितके दिग्गज लोक या चित्रपटाशी आपण जोडू शकतो तो जोडण्याचा प्रयत्न केला. अगदी खरं तर असं म्हणतात म्हणजे लहान मुलांना अभ्यास करताना आपण सांगतो की तुम्ही वाचताना तुम्ही लिहा आणि लिहिताना तुम्ही त्याचं चिंतन करा किंवा तुम्ही ती बघा म्हणजे तुम्हाला ती चांगली लक्षात राहील. तुम्ही हा चित्रपट लिहिलात, तुम्ही दिग्दर्शित केलात आणि भूमिकासुद्धा केलीत, तर खऱ्या अर्थानं महाराज तुम्ही परिपूर्ण जगलात, लिहिण्यापासून ते भूमिकेमध्ये उतरवण्यापर्यंत. तर महाराजांमधले असे कुठले गुण तुम्हाला फार आवडले आणि सगळ्यात जास्त यामध्ये कुठला तुम्हाला महाराजांचा असा अंग आवडलं की ते तुम्ही? नाही, काय महाराजांबद्दल जितकं बोललं जाईल तितकं कमी आहे. त्यांच्या सगळ्याच गोष्टी आपल्याला प्रेरित करतात. म्हणजे की स्वराज्याची शपथ त्या लहान वयात घेणं, आपण ते आपल्या वयात ह्या वयात सुद्धा विचार करू शकत नाही की ती शपथ घेणं की आपण ह्या भागात स्वराज्य उभं करणार आहोत, लोकांचं राज्य उभे करणार आहोत. आणि त्यासाठी जरी तिथल्या प्रस्थापितांचा विरोध करायचा असेल तर तो विरोध करणे, बंड पुकारणे, ही जी गोष्ट आहे हे बरंच आपल्याला शिकून जातं. रांझ्याचा पाटील असेल की एका महिलेचा आदर करणे किंवा आबरूवर जर कोणी हात टाकला त्याचा हात पाय छाटून त्याचा चौरंग करणे, ही शिक्षा ताबडतोबीने देणे आणि त्याला पारावर बसवणे, ज्याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या कळू द्यावं की अशी कुठलीही गोष्ट महिलेविरुद्ध केली त्याचा दरारा, त्याची धाक बसणे, हे पण शिकण्याचं. असं विचार केला तर ॲक्च्युली ते त्या काळातलं पहिलं ॲडव्हर्टायझिंग बोर्ड असेल. म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या कळू द्या की हे होऊ शकतं, तुम्हाला चेतावणी आहे, वॉर्निंग आहे. आणि त्या वयात ते करणं, त्या वयात ते निर्णय घेणे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना सामग्री पोहोचवणे किंवा जिथे दुष्काळ होता
ज्या रानात पिकं येत नव्हती तिथं शेतकऱ्यांना जाऊन नांगर असतील, बैल असतील, हे सगळे पुरवठा करणं म्हणजे खरंच. आणि एक चांगली गोष्ट होती की महाराजांची सेना जेव्हा एकतर त्यांना सांगितलं कुठल्याही शेतकऱ्याला शेतातून घोडे सेना घेऊन जायचं नाही, कारण शेतीचं नुकसान होतं. आणि असं समजा जर झालं तर त्याची भरपाई ही महाराज आपल्या रेव्हेन्यू खजिन्यातून करायचं स्वतः. पण हे जे आहे की लोकांची काळजी, त्यांना काय दुखणं आहे, त्यांना त्रास होऊ नये, त्याच्यामुळे तर महाराज रयतेचे राजा होते. अगदी खरं आहे, खरं आहे. चित्रपटाच्या खूप जमेच्या बाजू आहेत. म्हणजे प्रोमोवरून टीजर्सवरून आमच्या लक्षात आलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं स्टारकास्ट, खूप बडी मंडळी सगळी स्टारकास्ट आहेत आणि खूप चांगली सगळी भट्टी जमली आहे. आणि मला वाटते मराठी सगळे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा खूपच एक चांगला वेगळा योग म्हणता येईल. अगदी संजय दत्त, विद्या बालन यासारखे कलाकार असू आहेत. मल्टीलिंग्वल सिनेमा आहे, तर याबद्दल काय सांगाल? म्हणजे का मल्टीलिंग्वल का करावा असं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा चित्रपट मराठीमध्ये व्हावा ही प्रामुख्याने इच्छा होतीच आणि त्याचेच प्रयत्न झाले. पण त्याबरोबर जेव्हा चित्रपटाचं लिखाण झालं आणि कास्टिंगच्या आधी आम्ही असा विचार केला की महाराजांबद्दल महाराष्ट्रात तर आपण लोकांपर्यंत पोहोचू, मराठी भाषिक लोकांनी तर हा चित्रपट पाहावा. पण भारतातले जे गैर मराठी असतील किंवा अमराठी असतील भाषिक, तर त्यांनी सुद्धा महाराजांची ख्याती ऐकलेली आहे, वाचलेली आहे, माहिती आहे. त्यांच्यावर आपण जेवढं प्रेम मराठी म्हणून करतो तेवढंच प्रेम भारतीय म्हणून सुद्धा तेवढंच करतात महाराजांवरती. त्यांनी सुद्धा हा चित्रपट पाहावा अशी इच्छा आहे की हा चित्रपट महाराष्ट्राच्या बाहेर पण जावा. म्हणून त्या प्रयत्नाने आम्ही असं केलं की महाराष्ट्राच्या बाहेर जर जात असेल तर हिंदीमध्ये तो चित्रपट यावा. आणि सध्या आपण 3 भाषांमध्ये करतोय, हिंदी, मराठी आणि तेलुगू. तर आणि सबटायटल्स वगैरे तर आहेतच. हा सगळा जो एवढा लवाजमा, एवढं भव्य दिव्यता तुम्ही आणली आहे, निश्चितच आपल्या सगळ्या प्रेक्षकांना अगदी आवडेल. आज तुम्ही झी 24 तासबरोबर गप्पा मारल्यात आणि निश्चित सगळ्या प्रेक्षकांना उत्सुकता असणारे. सो खूप खूप शुभेच्छा तुमच्या या सिनेमासाठी. थँक्यू सो मच.